नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आपण 10 इंच असलेल्या बाईची बाई कटिंग करणार आहोत. तर बघा, 40 साईजचं ब्लाउज आहे. तर आपल्याला बाई कटिंग करायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाईची लांबी मोजून घ्यायची आहे. तर आपल्याला बाईची लांबी आहे 10 इंच. तर आपल्याला बाईची लांबी मोजून घ्यायची आहे. तर आपल्याला फोल्ड मध्ये जाण्यासाठी तुरपाईमध्ये जाण्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर आपण सगळ्यात अगोदर 1 इंच आपल्याला तुरपाईमध्ये जाण्यासाठी भाग आहे, तो 1 इंच आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आपल्याला 1 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाईची लांबी आहे 10 इंच, तर आपल्याला 10.5 इंच मोजून घ्यायचं आहे. तर बरोबर 10.5 इंचावर मी मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला बरोबर आपल्याला इथून 2.5 इंचावर असं मार्जिन करून घ्यायचे आहेत. बघा, 2.5 इंचावर आपण इथून अशी मार्जिन करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला इथून 2.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून असं सरळ टेप लावून घ्यायचा आहे, असं बरोबर. तर 7.5 इंच येत आहे. तर आपल्याला इथं 7.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. आता आपल्याला बगल मोजून घ्यायचा आहे. तर बगल आहे 8 इंच. तर आपल्याला 8 इंच इथून असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा, बरोबर आपला 8 इंच आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बाईला आकार द्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे बाईला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथून अर्धा इंच आपल्याला म्हणजे मुंड्यामध्ये आपला झोल येतो, त्याच्यासाठी आपल्याला असा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचा दंड मोजून घ्यायचा आहे. बाईचा दंडघेर किती आहे, तर आपण अशा प्रकारे दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर बाईचा दंड आहे 5.25 इंच. तर आपल्याला 5.5 इंच. तर आपल्याला 5.5 इंच इथून मोजून घ्यायचा आहे. तर 5.5 इंचावर आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथून रेष ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथून पण आपल्याला बाईचा अशी रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इकडे पण आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा, आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथून पण अशा प्रकारे ओढून रेषा असं ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इकडे पण. तर बघा, आता आपण बाईचा आकार तयार केलेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. इथं एक शोल्डरवर आपल्याला एक खाचा द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं पण एक आपल्याला असा खाचा द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं पण आपल्याला एक खाचा द्यायचा आहे. आता जो आपण हा मुंड्यामध्ये जो आपण झोल येतो, तो भाग आपल्याला समोरच्या साईडनं आपल्याला जोडतो, तो भाग आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. तर बघा, आपली कटाई करून झालेली आहे. अशी बाई तयार झालेली आहे. बघा, अशी बाई तयार झाली आहे. 40 साईजच्या बाईला म्हणजे 40 साईजच्या ब्लाउजला ही बाई कटिंग आहे. तर हा जो भाग आहे, हा जो भाग आपल्या फ्रंटच्या भागाला, हा जो आपण कटिंग केलेला भाग आहे, हा समोरच्या भागाला जोडायचा असते. हा जो भाग आहे, हा मागच्या साईडनं जोडायचा असते. कारण आपल्या बगलमध्ये झोल न आल्या पाहिजे. आपल्या बगलच्या साईडनं आपल्याला हा भाग, आपण अर्धा इंच कटिंग केलेला भाग हा समोरच्या साईडनं जोडायचा असते. तर बघा, पूर्ण अशी मी बाई तयार करून घेतलेली आहे.
आता आपण बाईला जेव्हा फिटिंग करतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही. जर आपण हा खाचा जर दिला तर आपण ह्या साईडनं बरोबर आपले शोल्डर वरून जोडून घ्यायचे. त्या साईडनं आपल्याला बरोबर शोल्डरवर हा भाग आपल्याला खाचा दिलेला भाग हा शोल्डर वरून जोडून घ्यायचा असते. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग बरोबर असं म्हणजे जेवढी आपल्या चेस्टचा साईज राहतो 10 इंच, म्हणजे 40 साईजची बाई आहे ही तर 10 इंच असते, तर 10 इंचाच्या आपल्या बगलमध्ये हा भाग जोडून घ्यायचा असते. त्याच्यानंतर हा भाग बरोबर आपण असं फिटिंग करतो तेव्हा हा भाग बरोबर फिटिंग करण्याच्या ठिकाणी आला पाहिजे याची काळजी घ्यायची. म्हणजे बरोबर असं मापून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला अशी फिटिंग करायची असते. आता मी इथून शिलाई करून घेणार आहे. तर बघा आपल्याला हा भाग आपल्याला हा भाग थोडा भाग आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपण इथं खाचा दिलेला आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा असते. एवढ्याच भागाला आपल्याला अशी तुरपाई करण्यासाठी अशी करायची असते. तर बघा मी याच्यावरून खाली शिलाई करून घेत आहे. जेव्हा आपली तुरपाई झाल्याच्या नंतर जेव्हा आपण आपली पूर्ण जेव्हा ब्लाऊज शिवून होतो तेव्हा आपण जेव्हा तुरपाई करतो तर हे आपली शिलाई काढून घ्यायची असते. बघा दोन्ही बाजू मी तयार करून घेतलेल्या. तर कसा वाटला व्हिडिओ बाई कटिंग नक्की सांगा. आवडला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तेव्हाच सबस्क्राईब करा, नाहीतर नको करा, काही जबरदस्ती आहे नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.